तर आता तुमच्या मनात पहिला प्रश्न असेल, टीटीचं इंजेक्शन जखम झाल्यावर, ते पण एखादा खिळा, काही लोखंडी वस्तू लागली कीच घ्यायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचा हा गैरसमज दूर करा. टीटीचं इंजेक्शन कुठलीही जखम झाली, मग ती सुई टोचलेली असू दे किंवा काटा लागलेली असू दे, नख लागलेली असू दे, मोठा ॲक्सिडेंट असू दे, भाजलेलं असू दे, कुठल्याही प्रकारची जखम, अशी जखम ज्याच्यामध्ये तुमची स्किन कट होऊन त्या ब्लडचा कॉन्टॅक्ट, आतल्या रक्ताचा कॉन्टॅक्ट हवेशी होणार, अशा कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्ही टीटीचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. बरं, का गरजेचं आहे? टीटीचं इंजेक्शन आपल्याला क्लोस्ट्रिडियम टिटॅनी नावाच्या बॅक्टेरियापासून वाचवण्यासाठी घेणं गरजेचं आहे. आता हा बॅक्टेरिया कुठे असतो? हा बॅक्टेरिया धूळ मातीमध्ये सगळीकडे असतो. आता धूळ कुठे कुठे असते ते काही सांगायला नको. घरातही आहे, ऑफिसमध्येही आहे, बाहेर तर आहेच आहे. त्यामुळे कुठल्याही कंडिशनमध्ये, मग घरामध्ये तुम्हाला सुई टोचू दे, किचनमध्ये सुरी लागू दे, कसलंही भाजू दे, तुम्हाला बागेमध्ये खेळताना काटा लागू दे, ॲनिमल्ससोबत खेळताना नख लागू दे, अशा कुठल्याही कंडिशन्समध्ये, आणि मोठे ॲक्सिडेंट तर आहेतच, अशा वेळी जखम झाली तर तुम्हाला टीटीचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. बरं,